दहिसर मीरा भाईंदर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे। मुंबई मेट्रो लाईन 9चा पहिला टप्पा दहिसर ते काशीगाव दरम्यान धावणार आहे। या मार्गिकेच्या चाचणी फेऱ्या पूर्ण झाल्यात, तर आता अंतिम सुरक्षा मंजुरीसाठी प्रक्रिया सुरू आहे। हे प्रक्रिया पूर्ण करून मंजुरी मिळताच ही मार्गिका प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहे। मेट्रो लाईन 9 मुळे उत्तर मुंबईतील दहिसरला मीरा रोड परिसरातील काशीगावशी थेट जोडणी मिळणार आहे। शिवाय ही मेट्रो दहिसर स्थानकातून दहिसर ते गुंडवली धावणाऱ्या मेट्रो लाईन 7ला थेट जोडणार आहे। ही मेट्रो सुरू होताच पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे। इयत्ता 8वीतील मुलाची त्याच्या मित्रांनीच हत्या केल्याची घटना भांडूपमध्ये उघडकीस आली। सिद्धार्थ लोंढे असं या 14 वर्षीय मृत मुलाचं नाव आहे। या प्रकरणी 3 अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले। शवविच्छेदन अहवालामुळे हत्येचं बिंग फुटलंय। भांडूप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुळशीतपाडा परिसरात सिद्धार्थ वास्तव्यास होता। 22 फेब्रुवारीला दुपारी 3च्या सुमारास तो खेळायला जातो सांगून घराबाहेर पडला। मात्र रात्री उशिरापर्यंत सिद्धार्थ घरी न आल्यानं पालकांनी त्याची शोधाशोध सुरू केली। मात्र तो कुठेच न सापडल्यानं अखेर पालकांनी भांडूप पोलीस ठाण्यात तक्रार केली। पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला। पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास आणि शोध सुरू असतानाच मुलुंड पोलिसांच्या हद्दीमध्ये विहार तलावाजवळ 23 फेब्रुवारीला सिद्धार्थचा मृतदेह सापडला। अधिक चौकशीनंतर त्याच्याच मित्रांना ताब्यात घेण्यात आले। वृत्तपत्र वितरण क्षेत्रातील ज्येष्ठ आणि मान्यवर व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले सुधाकर श्रोत्री यांचं विलेपार्ले येथील निवासस्थानी रविवारी वृद्धापकाळानं निधन झालंय। मृत्यूसमयी त्यांचं वय 89 वर्ष होतं। त्यांच्या निधनानं वृत्तपत्र वितरण क्षेत्रासह सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातही हळहळ व्यक्त केली जाते। श्रोत्री यांच्या पश्चात लाईट हाऊस लर्निंग या शैक्षणिक संस्थेचे उपाध्यक्ष तुषार श्रोत्री, अभिनेते पुष्कर श्रोत्री आणि केतन श्रोत्री हे पुत्र, सुना, नातवंड असा परिवार आहे। सुधाकर श्रोत्री यांनी तब्बल 65 वर्ष टाइम्स वृत्त समूहात काम करत वृत्तपत्र वितरण व्यवस्थेचा भक्कम पाया घालण्यामध्ये मोलाचं योगदान दिलं। राज्यातील जवळपास प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यातील वृत्तपत्रिके विक्रेते आणि एजंट यांची नावं त्यांना मुखोद्गत होती। ही त्यांच्या कामाप्रती असलेल्या निष्ठेची पावती मानली जाते। चित्रपट, नाटक आणि विविध मनोरंजन कार्यक्रमाचे तिकीट दर येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेनं आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात करमणूक कर वाढीचे संकेत दिलेत। राज्य सरकारनं 2017 पासून करमणूक शुल्कात दिलेली सवलत सप्टेंबर 2026 मध्ये संपणार आहे। त्यामुळे त्यानंतर करमणूक करात सुधारणा करून नवीन दर लागू करण्याचा पालिकेचा विचार आहे। पालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी महसूल वाढीच्या विविध उपाययोजना जाहीर करण्यात आल्यात। त्यात करमणूक कराची वसुली वाढवण्याचाही समावेश आहे। सप्टेंबर 2026 नंतर तिकीट दर महागण्याची शक्यता व्यक्त केली जाते। राज्यात 70,000 पदांची नोकर भरती करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आता मुंबई महापालिकेतील रिक्त पदं भरण्याची मागणी जोर धरू लागली आहे। पालिका प्रशासनानं तब्बल 56,000हून अधिक पदं रिक्त असल्याचं मान्य केलंय। सुमारे 9,000 पदांची भरती प्रक्रिया प्रगतीपथावर असल्याचं स्पष्ट झालंय। सह्याद्री अतिथीगृह इथं सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भात झालेल्या बैठकीत राज्यात टप्प्याटप्प्यानं 70,000हून अधिक पदांची भरती केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं। या पार्श्वभूमीवर म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष संजय कांबळे बापेकर यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून मुंबई महापालिकेतही तात्काळ भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली। गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणखी 2 वर्ष लागणार आहेत। सध्या हा प्रकल्प प्रगतीपथावर आहे। या 12.20 किलोमीटर लांबीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे प्रवासाचा कालावधी 90 मिनिटांवरून 20 मिनिटांवर येणार आहे। प्रकल्प 4 टप्प्यात विकसित केला जात असून त्यात उन्नत चक्रीय मार्ग, उड्डाणपूल आणि भूमिगत 13 मीटर व्यासाचा जोड बोगदा यांचा समावेश आहे। सध्या उड्डाणपुलाचं 48% आणि बोगद्याचं 18% काम पूर्ण झालंय। गोरेगाव मुलुंड जोड रस्ता 2028 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।